धुळे शहरातील फेरीवाले आणि किरकोळ विक्रेत्यांनी जुने आग्रा रोडसह मुख्य बाजारपेठेत व्यवसाय करण्याची परवानगी मिळावी या मागणीसाठी 11 सप्टेंबरपासून बेमुदत सहकुटुंब उपोषणाला सुरुवात केली। जेल रोडवरील क्युमाईन क्लबसमोर अनेक विक्रेते आपल्या कुटुंबियांसह एकत्रित झाले असून मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते। साक्री तालुक्यातील दमणार शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा हल्ल्याची घटना घडली। गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने 3 पारड्यांना ठार मारल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले। जैताणे गावातील ज्येष्ठ समाजभूषण बाबूलाल हिरकण बदाणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठी मुला-मुलींच्या शाळेत 150 विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व इतर साहित्य नुकतेच वाटप करण्यात आले। गरजू विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य देण्यात आल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले। साक्री आगाराच्या जुनाट एसटी बसमुळे पुन्हा एकदा अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली। 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पिंपळनेर साक्री रस्त्यावर बसने एका निष्पाप मुलीचा जीव घेतला। या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे, प्रहार संघटना आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। साक्री तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली असून यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडत आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक आणि वाहन चालकांचे हाल होत आहे। नेर येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रीमती डी.के. खलाणे कन्या हायस्कूलमध्ये नुकताच केंद्रस्तरीय रंगभरण स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। या स्पर्धेत परिसरातील 19 शाळांमधील तब्बल 2070 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। शिंदखेडा तालुक्यात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून अंधश्रद्धेला थारा देणाऱ्या प्रवृत्तीपासून त्यांना परावृत्त करावे। अनेक विद्यार्थी आणि युवा वर्ग बंधू बुवा बाबांच्या नादी लागून विवेक बुद्धी गमावतात, त्यांना रोखण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन शिंदखेडा येथील गट विकास अधिकारी रमेश नेतनवार यांनी केले। धुळे शहरातील देवपूर परिसरातून एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना घडली। पीडितीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून दिनांक 10 रोजी रात्री 1च्या सुमारास राहत्या घरातून पीडितीला कोणीतरी अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले। या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे जिल्ह्यात जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त निधी विहित कालमर्यादेत खर्च व्हावा यासाठी सर्व संबंधित विभागांना योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या। या बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजनेची सर्वसाधारण आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजना यांचे सविस्तर आढावा घेण्यात आला। शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परिसरात कापूस पिकाचे मोठे उत्पादन घेतले जाते। बागायती व कोरडवाहू असे दोन्ही कापसाची लागवड होत असते। मात्र या आठवड्यात अचानक लाल्या रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला। धुळे महापालिकेने 2025-26 आर्थिक वर्षातील मालमत्ता कर भरण्यासाठी अंतिम मुदतवाढ जाहीर केली असून कर भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे। या मुदतवाढीअंतर्गत करधारकांना थकबाकीवरील 100% शास्ती माफीसोबतच चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता करावर 10% सूट मिळणार असल्याची माहिती आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी दिली। साक्री तालुक्यातील गावातून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना घडली। पीडितीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक 28 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास राहत्या घरातून पीडितेला कोणीतरी अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले। या प्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। शिरपूर तालुक्यातील सांगवी कोडवाडी येथील दंगलू पोपट कोळे यांचे राहत्या घरासमोरील अंगणातून दुचाकी 8 रोजी सकाळी 6च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। या प्रकरणी दंगलू कोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। साक्री येथे तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जैताणे विद्यालयाचा विद्यार्थी राधे विजय पवार यांनी 14 वर्षाखालील 35 किलो वजन गटात चुरशीच्या सामन्यात आपल्या प्रतिस्पर्धकाला हरवून विजेतेपद पटकावले। त्यामुळे त्यांची जिल्हा स्तरावर या गटातून निवड झाली।